जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला मंडळी, बरोबर 31 मिनिटं लागणार आपल्या. नमस्कार मंडळी, मी रोहन कोकणी असालच्या एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, कोकणाच्या या सुंदर भूमीतून तुमचं पुन्हा एका स्वागत करतो आहे. मंडळी, कोकणात आल्यावरती ना कुडाळ रेल्वे स्टेशन एक खूप सुंदर स्टेशन आहे आणि कुडाळला आल्यावरती मला खूप छान वाटतं, कारण मी 4 वर्ष इकडे राहिलो होते कुडाळमध्ये. तसंच कधी आलात तर कुडाळमध्ये आजूबाजूला खूप बघण्यासारखं ठिकाण आहे, नक्की येऊन तुम्ही एक्सप्लोर करू शकतात कुडाळला. तसंच मंडळी, तुम्हाला थंबनेल वाचून तुम्हाला समजलं असेल आज आपला प्रवास कुठे होतोय. होय, आज आपण चाललो आहे ST बसमधून मालवणकडे आणि मालवणमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत इतिहासाची साक्ष देणार ती खास ठिकाण राजकोट किल्ला. राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याजवळ आपण जाणार आहोत आणि ते पण आपला प्रवास होतोय ST बसने कुडाळवरून. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या प्रवासात आपण राजकोट किल्ल्यापर्यंत किती कमी खर्चात पोहोचू शकतो, तसंच तिकडे कसं जाता येतं हे पूर्ण सगळं कव्हरअप करणार आहोत. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नसून हे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाची गोष्ट आहे. चला तर मंडळी, प्रवासाला सुरुवात करूया. कुडाळ रेल्वे स्टेशनवरून आधी जातो कुडाळ ST डेपोत, तिकडून मालवणची बस पकडून मालवणचा प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रवासात मी फक्त एकटा नसून तुम्ही पण माझ्या सोबत आहात. चला बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, हर हर महादेव. मंडळी, पूर्ण सीन झालं माझ्यासोबत. मी येताना ना काहीच माझ्याबरोबर कॅश घेऊन नाही आणि आता मग 3 ते 4 दिवस ट्रॅव्हलिंगवरती आहे, 3 ते 4 दिवस, आणि आता पूर्ण कॅश विदाऊट कॅश मागा पूर्ण सगळीकडे प्रवास करूचा. तर माझं चार्जर पण हरवलो ट्रेनमध्ये, काय सांगतले. आता पहिले जाऊन चार्जर घेतले, मालवणमध्ये चार्जर घेतलं, नंतर प्रवास आपण करतलोच. पण नंतर आता जर कोण भेटलो तर GPay करून मी त्यांना कॅश घेतले आणि त्यांना Google Pay करतले. बघू आता. चला प्रवासाला सुरुवात करते. आता भेटूया डायरेक्ट मालवणला. तर मंडळी बघा, फर्स्ट टाईम बघते एवढ्या खाली कुडाळ रेल्वे स्टेशन. बघा, कोणच नाही, एवढं खाली रेल्वे स्टेशन, ते पण कुडाळ. फर्स्ट टाईम बघतोय. एक पण माणूस नाही बसला काही सर, असं 2-3 माणसं स्टाफ असत आणि ऐसर पण कोण नाही. चला जातोय कुडाळला आणि बघूया पुढचा प्रवास. मंडळी, कुडाळ रेल्वे स्टेशनवरून चाललोय रिक्षाने कुडाळ ST डेपोपर्यंत. चला रिक्षानेच जाऊया, कारण पुढचा पण प्रवास खूप लांब आहे. पुढे पण चालायचं आहे आपल्याला, मालवणपासून राजकोट किल्ल्यापर्यंत. मंडळी, आता आपण आलो आहेत कुडाळ ST डेपोत आणि या कुडाळ ST डेपोतून आणि मालवणकडे जाणारा प्रवास हा खूप सुंदर होणार आहे, कारण निसर्गाच्या कुशीतून आपण जाणार आहे कोकणातून. त्या प्रवासाला सुरुवात करूया. आता बघूया कधी मालवण ST भेटतं आपल्याला. ती कुडाळ ST डेपोत आलेलं आहे आणि आता 11:15ची ST आहे मालवणकडे जाणारी. कोकणात खूप गरमी होता आणि मला कोकण चालू घ्या. चला मंडळी, फायनली आपली मालवण ST आलेली आहे कुडाळ डेपोत बरोबर 12:30 वाजता. तर जाऊया STत बसते आणि प्रवासाला सुरुवात करूया आपल्या मालवणच्या प्रवासाला.
फायनली मंडळी पोचलो आहे मालवणला. पूर्ण गाडी पॅक होती, व्हिडिओ काढूकच नाही कारण गाडी पूर्ण पॅक होती. फायनली 1.25 तास लागले मला मालवणला येऊ. माझ्या पाठीमागे बघा मालवण एस टी डेपो. आता आपण जाऊया राजकोट. या साईडला बघा मालवण एस टी डेपो. आता मग राजकोटला जाऊया. चालतच पायी प्रवास करूया फक्त. बरोबर कुडाळवरून मालवणपर्यंत यायला 51 रुपये लागले. सध्या तरी 51 रुपयाचा प्रवास आपला मालवणपर्यंत होतोय. आता आपण इकडून जाऊ राजकोटला. चला मंडळी, बरोबर 31 मिनटं लागणार आपल्याला चालत फोर्टकडे जायला. मालवण आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे बरोबर 31 मिनटं लागणार आहे चालत मालवण बस स्टँडवरून. चला आता चालत जाऊ आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ. तर मंडळी बघा रोरो सेवा आपली चालू झालेली आहे. भाडे किंमत बघा आणि विजयदुर्ग ते मुंबई आणि तसंच मुंबई ते विजयदुर्ग पूर्ण भाडं सगळं बघून घ्या. मंडळी गरमी एवढी वाढली असं ना की सध्या पाणी नाही तर काहीच नाही. तर पाणी नक्की कॅरी करा मालवणला आल्यावर. सध्या मालवणच्या बाजारातून जाते मी. बघा मालवणच्या बाजारातून आपला आता प्रवास चाललो आहे तो म्हणजे मालवण राजकोट किल्ल्यावरती. मालवणची बाजारपेठ बघा. वीस मिनटं आहेत आपल्याला, 19 मिनटं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जायला. 30 मिनटं होती, 10 मिनटं आपण कवर केली. थोडी आता विश्रांती घेतोय. आपल्या हनुमान मंदिरात विश्रांती घेतोय. बाजारपेठेत आहे. खूप ऊन आहे, खूप थकलो आहे. कधी पोचते असं झालं आहे. आणि जर मालवणला आला तर नक्की पाणी कॅरी करा. आता एकदा गेल्यावर नंतर जवळपास खानावळ बघेल आणि मस्त जेवण करेल. तर थोडी विश्रांती करून 5 मिनटं विश्रांती करतो आणि नंतर प्रवासाला आपली सुरुवात करूया. तर मंडळी ते आहे हनुमान मंदिर आणि इकडून आल्यावरती ना 4 रस्त्यावरून राईटला मारतोय. राईटला मधून आपण राजकोट फोर्ट राईटला मारतो. हनुमान मंदिरकडून राईट मारल्यावर 2 मिनटाच्या अंतरावर येऊन परत लेफ्ट मारतोया आणि जाऊया आपण सरळ. अजून 18 मिनटं रस्ता आहे आपल्याला. 18 मिनटं पायी चालत जायचं अजून. आता मालवण राजकोट पुढे ना, पुढे राईट. कोकणात बघा तोरा लागलेली आहे. तोरांचं सीझन लिहिलेला सगळीकडे तोरा. आता या बघा इसर चालत आलेलो आहे बाजारपेठेतून. मेढा राजकोट, मोदीनाथ मंदिर, जय गणेश मंदिर, काळबादेवी मंदिर आणि मुरलीधर मंदिर. म्हणजे या रोडला सगळी देवस्थानं आणि राजकोट फोर्ट इकडून. मालवणच्या बाजारपेठेतून चालता एवढं छान वाटतंय ना खूप. त्या आजूबाजूला 4ही बाजूने घरं आहेत आणि खूप मजा येते. 9 मिनटं राहिलीत मंडळी आपल्या राजकोट किल्ल्यावर जायला. आणि बघा मालवणच्या 4ही बाजूनी घरा बघा आणि मस्त चालताना एवढं छान वाटते ना, सुकून. बाजारपेठे खूप जुना घर बघा, मातीचं घर पडलेलं अवस्थेचा. वा मस्त चालतोय मालवणच्या बाजारपेठेतून राजकोटकडे जायला. खरंच फर्स्ट टाईम चाललो आहे आणि खूप बघायची इच्छा आहे महाराजांचा पुतळा. चला फक्त 3 मिनटाच्या अंतरावरती राजकोट मालवण किल्ल्यावरती जाणार आहे आपण. मालवण किल्ल्यावरती नाही, मालवण फोर्टवर जाणार आहे आपण. राजकोट किल्ला हा रस्ता आहे, बारीकसा रस्ता जातो आहे. आणि इकडे आपलं मंदिर आहे, मागी गणेश मंदिर. तर मंडळी फायनली आपण पोचलो आहे राजकोट किल्ल्यावर. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समोरच आहे आपल्या. आणि या साईडला बघा
सुंदर मालवण समुद्र आणि मालवण समुद्राच्या जस्ट अपोजिट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. चला वर जाऊया. चारही बाजूने नारळाची झाडं या साईडला, ही बघा चारही बाजूने. आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला राजकोट. चला मंडळी, फायनली आपण पोचलो आहे राजकोट किल्ल्यावरती. बघा असा ही एंट्री आहे आणि एंट्री स्टार्टिंगमध्ये बघा फलक दिलेला आहे. या शूर स्मारकाचे दर्शन घेताना महाराजांच्या समोर आपण नतमस्तक होत आहे ही भावना ठेवा. तर नक्की फॉलो करा. ड्रेस कोड आहेत आणि उल्लंघन करू नये. चला आता आपण जाऊया राजकोट किल्ल्याच्या आतमध्ये आणि नतमस्तक होऊ आपल्या महाराजांच्या चरणी. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला राजकोट किल्ला आज शांत दिसत असला तरी त्याच्या मागे मोठा इतिहास दडलेला आहे. हा किल्ला मूळ 17व्या शतकात बांधण्यात आला. त्या काळात समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी आणि किनारपट्टीवर नियंत्रण ठेवण्याची याची उभारणी करण्यात आली. 1664 मध्ये हिरोची इंदुलकर यांनी बांधकामाची देखरेख केली. शिवरायांनी हा किल्ला उभारण्यासाठी 200 वडेरा लोकांना आणले. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं आणि 1667 पर्यंत 3 वर्षाच्या कालावधीनंतर हा किल्ला बांधला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्र किनाऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग सारखे किल्ले उभारून संपूर्ण कोकण किनारपट्टी सुरक्षित केली. राजकोट किल्लाही त्याच धोरणाचा एक महत्त्वाचा भाग होता. शत्रूंच्या जहाजांवर नजर ठेवण्यासाठी आणि हल्ले रोखण्यासाठी. आणि आज या ऐतिहासिक किल्ल्यावर उभी आहे महाराजांची भव्य मूर्ती. सुमारे 90 फूट उंच ही मूर्ती जणू अजूनही समुद्राकडे पाहत आहे आणि सांगते स्वराज्य अजूनही सुरक्षित आहे. चला मंडळी, आता बघा सुंदरसं असं इकडे चिऱ्यांचं नक्षीकाम केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा किती विशाल आणि किती मोठी मूर्ती आहे. आता आतमध्ये जाऊ. राजकोट पहिल्यांदा येतोय. खूप ऊन आहे आणि आपल्या राजकोट किल्ल्याच्या पाठीमागेच विशाल समुद्र, मालवण समुद्र आणि त्याच्या जस्ट समोर मालवण किल्ला, आपला सिंधुदुर्ग किल्ला. ऊन असल्यामुळे ना पूर्ण तापून गेलेली आहे जमीन आणि त्याच्या पाठीमागेच तर म्हणजे इकडून येऊ बघा. इकडून पूर्ण आपला समुद्र आणि इकडे पूर्ण काम चालू आहे सध्या. आणि तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना, त्याचा क्लोज व्ह्यू दाखवतो कशा प्रकारे बांधण्यात आले बघा. विशाल जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. कोरी काम बघा, हे चिऱ्यापासून बनवलेलं आहे. किती छान केलेलं आहे कोरी काम. चिऱ्यांचं आहे सगळं पूर्ण आहे ना. हा पूर्ण जे कंपाऊंड आहे ना पूर्ण चिऱ्यांचं बनवलेलं आहे. आणि ही डिझाईन आणि जी कोरीव काम केलेलं आहे छोटं बारीक हे खूप छान बनवलेलं आहे. चारही बाजूने बनवलेलं आहे आणि त्या साईडला पण समुद्र. मंडळी, समुद्राच्या लाटांसमोर आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे स्वप्न ही त्यांची भूमी आहे.
राजकोट किल्ल्याच्या एंट्रीलाच ना चारी बाजून ग्रास लावले आहेत बघा, इकडे आणि या साईडला. पावसामुळे आणि किंवा खूप ऊन आहे इकडे, प्रचंड ऊन आहे, सावळी नाही म्हणून सुकून गेलेले आहेत. काय नाही, पावसाळ्यात पूर्ण हे हिरवगार असणार इकडे या साईडला. आणि समोर आहे तुळस आणि या साईडला बघा मंदिर. सुंदर चिऱ्यांच्या कोरीव कामापासून बनवलेलं सुंदर मंदिर बघा. छान सुंदर मंदिर बांधलेलं आहे. बाजूलाच वाडाचं झाड आहे, इकडे बघा. बघा वडाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे वडाचं. इकडे मस्त पत्रे लावून कव्हरअप केलेलं आहे. आणि ह्या साईडला बघा कंपाऊंड चिऱ्यांचं, ते पण पॉलिश टाईल्स केलेले आहेत चिरे. ती 5 ते 10 मिनटं विश्रांती घेतो. मंडळी, मालवण किल्ल्यावरून जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा जेव्हा पाहतो, तेव्हा खरंच आपल्या महाराजांनी किती इतिहास रचलेला आहे. आणि हा असा इतिहास कधीच कोणच मिटू नाही शकणार. आणि माझ्या पाठीमागे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, आणि त्या साईडला सिंधुदुर्ग किल्ला, आणि समोर बघा हा जो क्षण आहे ना, तो अंगावर खरोखर शहारे येतात. या समुद्र लाटा अजूनही जणू सांगतायत ती हीच भूमी आहे जिथे एका राजाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणलं. आज आपण मोकळेपणाने जगतोय, बोलतोय, कारण कधीतरी शिवरायाने आपल्यासाठी स्वराज्य उभं केलं आहे. म्हणूनच इथं उंच राहिल्यावर मनात एकच भावना येते, तर आपल्या शिवाजी महाराजांनी एवढं स्वराज्याचं साम्राज्य उभं केलेलं आहे, तर एकच सांगतो की राजे, आम्ही हे तुमचे स्वराज्य कधीच विसरणार नाही. जय भवानी, जय शिवाजी. तर मंडळी, एकच सांगतोय, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपलं स्वराज्य निर्माण केलेलं आहे, जर इकडे तुम्ही येत आहेत ना, तर नक्की त्या भावनेने या. कारण मी जेव्हा आता बघतोय ना, या साईडला पूर्ण कचरा टाकलेला आहे. तुम्ही येत आहेत खरंच या, पण जो तुम्ही कचरा आणतायत तो नक्की परत रिटर्न द्या. कारण हे जे दिसतंय ना, हे अतिशय खूप घाण आहे. कारण चारही बाजूने, मी आता बघा इकडे चारही बाजूने सगळा पूर्ण कचरा टाकलेला आहे. पर्यटक येत आहेत, पण पर्यटक ही खूप घाण करत आहेत. खरंच जर येत आहेत तर त्या भावनेने या, नाहीतर नाही आलं तरी चालेल. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय शंभूराजे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, कारण आज आपला प्रवास कुडाळपासून राजकोटपर्यंत झालेला आहे. आणि या प्रवासात आपण एसटीतून प्रवास केलेला आहे. खूप तुफान गर्दी होती. 51 रुपयात राजकोटपर्यंत पोचलो आहे. तर फक्त 51 रुपयात पोचलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही इकडे जर कधी आला असाल तर तुमचा अनुभव नक्की सांगा. तसंच मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सगळ्यांनी लिहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शंभूराजे महाराज की जय. चला भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत टेक केअर.